तो रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करायचा. वरिष्ठांनी, सहकायांनी इतक्या कठोर परिश्रमानंतर त्याची पाठ थोपटावी, ही त्याची अपेक्षा कधीच पूर्ण झाली नाही. त्यामुळे त्याचा रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत वाढत चालला होता. जेव्हा त्याने घटस्फोटाचा निर्णय घेतला तेव्हा त्याची पत्नी माझ्याकडे आली. मी तिला विचारले, तुझ्या मनात अशी काही गोष्ट आहे का जी तुला आतून पोखरत आहे? मी तिला सांगितले, तू स्वतःला कशासाठी शिक्षा करत आहेस? तिने सांगितले की तिला भावाबद्दल अपराधी भावना आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर तिने आपल्या भावाला संपत्तीचा मोठा हिस्सा देता तो स्वतःकडे घेतला होता. मी तिला समजावून सांगितले की ईश्वर तुला शिक्षा करत नाही, तू स्वतःच स्वतःला शिक्षा करत आहेस. जर तू जीवनसत्याचा अनादर केला तर तुला शिक्षा भोगावीच लागते. जसे की तू उघड्या तारेवर हात ठेवला तर तुला विजेचा धक्का बसणे अट आहे. निसर्गाची शिक्षा नसते. त्या शिक्षेचा तू कसा वापर करतोस यावर हे अवलंबून असते की तुला चांगले परिणाम मिळतील की वाईट. विजेचा वापर तू घर उजळण्यासाठी करतोस की एखाद्याला जीवघेणा धक्का देण्यासाठी. पाप एकच आहे, जीवनसत्याबद्दलचे अज्ञान. रसायनशास्त्राच्या नियमांचा चुकीचा वापर केल्यास तुला स्फोटात नाहक हानी होईल. हात लाकडी फळ्यावर आपटल्यास तुझा हात दुखेल. चूक फळ्याची नाही, चूक तू केलेल्या उपयोगात आहे. ईश्वर कोणाचाही निंदा, अपमान करत नाही वा कोणालाही शिक्षा करत नाही. हे मी तिला समजावले. तिच्या नकारात्मक आणि विध्वंसक विचारांना अंतर्मनाने दिलेली मान्यता हेच तिच्या सर्व यातनांचे कारण होते. तिला प्रेमाची गरज होती, पण प्रेमाचा खरा अर्थ म्हणजे स्वतःला माफ करणे. माफी दिल्याने आपण दैवी नियमांशी ताळमेळ साधतो. आमलेशालाच नरक म्हणतात, माफीला स्वर्ग म्हणतात. मी तिला विचारले, हे ज्ञान मिळाल्यावरही तू भावाची फसवणूक केली असतीस का? ती म्हणाली, नाही. यावेळी जे केले ते आता तू करणार नाहीस ना? तिने नकारार्थी मान डोलावली. ती म्हणाली, मी आता इतरांनी कसे जगावे यासाठी त्यांना मदत करते. मी म्हणालो, आता तू समंजस आहेस. माफ करणारी आहेस. स्वतःला माफ करणे हीच खरी समंजसता.